कृष्णा आज बनवत आहे पारंपरिक सुदामा गोविंद लाडू, जे तोंडामध्ये टाकल्याबरोबर विरघळते। त्याच्यामध्ये साखर गूळ कुठलाही आपण वापरणार नाही आहे। त्यासाठी काय करायचं, 2-3 मूठ पोळी घेतलेली आहे मी, ते 1 चमचा तूप टाकून भाजून घेतले। नंतर खोबरं भाजून घेतलं, सुकं खोबरं आहे, त्यानंतर काजू बदाम ते सुद्धा तुपामध्ये भाजून घेतले। नंतर मनुके आणि खसखस ते सुद्धा तुपामध्ये भाजून घेतले। मनुके आणि खसखस बाजूला ठेवून बाकीचे सर्व साहित्य आपण मिक्सरमधून बारीक करायचे। फक्त खजूर केव्हा करायचे, जेव्हा काजू बदाम आणि काढतो तेव्हा त्याच्यासोबत खजूर बारीक करून घ्यायच्या आणि खसखस आणि मनुके नंतर वरून टाकायचे, छान मिक्स करून घ्यायचं। नंतर जायफळ आणि सुंठ आहे वाळलेलं, ते खिसून त्याच्यामध्ये टाकायचे आणि असे छान लाडू बनवून घ्यायचे। नंतर श्रीकृष्णाला माखन आवडतं म्हणून मी फ्रीजमध्ये जी दुधाची साय स्टोअर करून ठेवली होती, ती 1 तास अगोदर बाहेर काढली आणि ती मिक्सरमधून फिरवली, छान असं माखन तयार करून घेतलं आणि त्याच्यावर मिश्री किंवा खडी साखर म्हणतात ते टाकलं आणि बदाम टाकून छान गार्निश केलं। थँक्यू।